चला मग आपण जाणून घेऊया. मग तुम्हाला एक टाइम टेबल सांगते मी. तो टाइम टेबल असा आहे की रात्री आपण व्हिडिओ बनवून ठेवायची 12पर्यंत. व्हिडिओ बनवल्यानंतर आपण सकाळीच काय करायचं, 6 ते 7च्या दरम्यान व्हिडिओ टाकायचे. डाउनलोड करून ठेवलेले असतात, अनलिस्टेड लिस्ट पब्लिकमध्ये असतात ना, तर ते डाउनलोड करून आपण व्हिडिओ बनवून आपलं अपलोड करून ठेवायचे आणि त्या डाउनलोड करून दुसऱ्या दिवशी सकाळीच ते व्हिडिओ अपलोड करायचे, म्हणजे पब्लिश करायचे. जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्याला म्हणजे किती सकाळी, आणि टाईम पण तो बरोबर आहे, सकाळी 7चा टाईम असतो. त्यावेळेला आपण तो व्हिडिओ डाउनलोड करून पब्लिश करायचे. त्याच्यानंतर 9च्या दरम्यान, 9च्या वेळेस का, कारण 9च्या वेळेस लोक जरा नाश्ता वगैरे करतात वगैरे, त्यावेळेला पण जास्त व्हिडिओ बघितले जातात. तो एक टाईम दोन महत्त्वाचा, सकाळी 7 नंतर 9 आणि 12पर्यंत एक 12ला एक, असे सकाळी शॉर्ट, संध्याकाळी पण 9-1 वाजता एक शॉर्ट आणि 12-1 वाजता त्यावेळेला शॉर्ट किंवा लॉंग, असे दिवसातून 4 व्हिडिओ जरी टाकले ना तरी आपले सबस्क्राईब. आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान, 7 ते 9च्या दरम्यान असे टाकले तर दुपारी 12 झाला. त्याच्यानंतर मग मध्ये गॅप असतो, आपल्याला भरपूर वेळ असतो. त्यावेळेला 4च्या दरम्यान कोणी जर टाकलं तर अजूनच त्यावेळेस पण भरपूर व्हिडिओ आपल्याला लाईक कमेंट कर, कारण लंच टाईम असतो. त्यावेळेला लंच टाईम म्हणजे नाश्त्याचा टाईम असतो, 4-5 वाजता सुटायची गर्दी असते. ट्रेनमध्ये लोक येणारे जाणारे भरपूर असतात. 24 तास व्हिडिओमध्ये बघितलेले आता मी असतात ना. मी आता येत जात राहते ना, तर मग कायम ते प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलमध्ये सगळेजण बघत असतात व्हिडिओ, कमेंट करत असतात, सबस्क्राईब मिळत असते. त्याच्यासाठी मग हा टाईम पण खूप महत्त्वाचा आहे. एक वेळेस 7 ऑफिसातून घरी येत असताना त्यावेळेस 7चा टाईम तो महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर 9 ते 9पर्यंत, म्हणजे एवढा हा दिवसातून 7, 9, 12, 4 आणि रात्री 9च्या दरम्यान, असे 5 तास, 5 वेळेस आपण व्हिडिओ जर केले, अपलोड केले, आपले व्ह्यूज पण चांगले येतात आणि कंटेंट पण चांगलं वापरलं जातं. आपले सगळे सबस्क्राईब वगैरे खूप चांगले येतात. म्हणून हा टाईम तुम्ही फॉलो करा आणि खूप महत्त्वाचे टाईम टेबल आहे हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तुमचं एकच सांगणं आहे की व्हिडिओचं कंटेंट चांगलं ठेवा, मनोरंजन ठेवा. भक्तिमय असेल तर तुम्हाला सांगते, इमेज वगैरे डाउनलोड करून आपण त्याच्यावर भक्तिमय चॅनल टाकून त्याच्यावर इफेक्ट लावून, किंवा ए आयचं असतं, ज्या ए आयची पद्धत थ्रू त्यावेळेला आपण ए आयचे व्हिडिओ पण बनवत होतो. आता ए आय थोडंसं काही गोष्टी आपल्या इफेक्ट पाहिजे असतं, प्रत्येक गोष्टी ए आयचं नाही. थोडंसं त्याचं पण थोडंसं असतं कंटेंट, पण आपण आपलं जास्त इफेक्ट वापरलं पाहिजे. आपलं फेस टाकून किंवा तुम्हाला एक सांगते, व्हॉइस ओव्हर करून, हे पण महत्त्वाचं आहे. आपलं काहीतरी त्याच्यामध्ये तात्पर्य पाहिजे की जेणेकरून आपण व्हिडिओ बनवतो आहे. जर आपलंच कंटेंट काही नसेल तर मॉनिटाईज चॅनल कसं काय होऊ शकतं आपलं, आणि आपल्याला यूट्यूब पुढे कसं टाकू शकतो. म्हणून महत्त्वाचं आहे शक्यतो फेस टू फेस व्हिडिओ बनवायचे. सुरुवातीला व्हिडिओ बनवताना खूप तकलीफ होतात, फेस टू कॅमेरासमोर व्हिडिओ बनत नाही, किंवा आपली बुबडीच होते, काही वेळेस आपलं वर्ड इथे बोलायला जमत नाही, खूप मिस्टेक होते. पण जर लॉंग व्हिडिओ जर बनवायचे ठरवले तर तुम्ही स्वतःहून कंटेंट तयार करून आपलं कुठली तरी स्क्रिप्ट तयार करायची, स्क्रिप्टमधून आपण कुठले तरी व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि फेस टू फेस बोलायचं. कारण आपलं काही काही मिस्टेक होतात शब्द बोलताना, कुठे उलटे पुलटे, पण आता यूट्यूब आपल्याला समजून घेणार आहे, कारण आपलं इतके आहे. पण एवढं बोलायची प्रॅक्टिस नसली ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण जरा चुकू शकतो. परफेक्ट तर कुणीच नाही, परफेक्ट कुणीच बनवू शकत नाही. त्याच्यामुळे यूट्यूबनं आता आपल्याला समजलं की हे काही बोलतात, हे व्यवस्थित बोलतात, काही काही चुकतं तरी तो आपल्याला माफ करू शकतो आणि आपल्याला आपले व्हिडिओ पुढे जाऊन देऊ शकतो, आपले पोस्ट करू शकतो आणि दाखवू शकतो. आणि म्हणूनच मी सांगते तुम्हाला की आपण व्हिडिओचं टाईम टेबल जर व्यवस्थित जर ठेवला, सगळं व्यवस्थित ठेवलं ना, आणि मी तुम्हाला सांगते
थंबनेल पण व्यवस्थित लावावं लागतं, एकदम परफेक्ट. अजून तुम्हाला सांगते, व्ह्यूज देण्यासाठी आपल्याला कंटेंट चांगलं पाहिजे असतं. अजून तुम्हाला एक सांगते, कंटेंट तर असतंच चांगलं, पण तू टायटल मेन कुठे आलं, टायटलवर. टायटल खूप महत्त्वाचं आहे. टायटल टॅग हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे टायटल टॅग टाकताना पण ना खूप महत्त्वपूर्ण. आता ट्रेंडिंगला जे जे टायटल असतात, ट्रेंडिंगला जे हे असतात ना, तेच आता यूट्यूब आपल्याला सांगतो टाकायला. कारण आता यूट्यूबचं महिना 2 महिन्यांनी त्याचं नवीन नवीन काहीतरी हे चालूच असतं, चेंजिंग चालू असते. त्याच्यामुळे आपल्याला पण ती बघायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस म्हणजे गोष्टी चेक केल्या पाहिजे. ते म्हणजे ते चेक करायला पण आपल्याला जरी माहिती व्हायला पाहिजे. अजून ते यूट्यूबची एवढी माहिती नाही, आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की व्हिडिओ डाऊन हे करा, काय फेस टू फेस बोला. तुम्हाला सांगते की आपल्याला कंटेंट काय वापरायचं हे पण मी तर माझं फक्त माझं चॅनल होतं पहिलं. आता मी हे टेक म्हणून यूज करते, तर मग आता मी ते टेकमध्ये बोलताना ते जे जे बोलायचं ते ते मी बोलते. तरी पण मला अजून प्रॅक्टिस खूप करावं लागणार आहे. आणि याच्यापासून माझ्या ह्या मोटिवेशन शब्दापासून किंवा माझ्या वर्डपासून तुम्हाला जर फायदा होत असेल तर समजून घ्या तुम्ही. आणि याच्यातून सुधारण्याचा प्रयत्न करतो माणूस की आपलं काय चुकते काय नाही. पण माझ्या चॅनलला सपोर्ट, सबस्क्राईबर, कमेंट करा, जेणेकरून असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतात. तुम्हाला एक सांगतो, चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत आपल्याला खूप कष्ट करावं लागतं. व्हिडिओ आता माझा व्हिडिओ बघितलं ना, माझं जे चॅनल आहे ना 2023 माझं मी चालू केलेलं आहे. अजून काही मला ते मॉनिटाईज होणार नाही, पण आता ग्रोथ आहे. तर ते सबस्क्रायबर पण वाढतात आहे. आणि आहे काही काही ठिकाणी जरा प्रॉब्लेम होतोच आहे शॉर्टमध्ये वगैरे. पण मी टेकचे शक्यतो ना लॉंग व्हिडिओज बनवणं गरजेचं आहे. शॉर्ट तर बनवत तुम्ही, पण लॉंग पण बनव. लॉंगनी काय होतं सांगू का, लॉंगनी वॉच टाईम वाढतो. वॉच टाईम वाढल्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो. म्हणजे वॉच टाईम वाढतो, आपलं व्ह्यूज वाढतात, वाढतो. आणि या गोष्टी वाढल्या की आपले चॅनल ग्रोथ होतात. आणि यूट्यूब आपल्याला सपोर्ट करतो, पुढे ढकलतो. लॉंग व्हिडिओला कमेंट जास्त येतात, किंवा काही चुकलं असेल तर आपल्याला तिथे कमेंट भेटतात. चांगलं असेल तर चांगल्या कमेंट पण असतात, वाईट कमेंट असतात. त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं, आपलं काम करत राहायचं. कामाशी मतलब आपलं, बाकी काही नाही. आपलं काम कंपल्सरी आपण यूट्यूबवर ठरवलं ना, यूट्यूबवर काम करायचं आहे तर आपण यूट्यूबवर कायमचं काम करायचं असतं. कोणाकडे बघायचं नाही कोण काय बोलतं. आपल्याला काम करण्याशी मतलब आहे. आपल्याला इन्कम सोर्स काहीतरी मिळण्यासाठी आपल्याला मतलब आहे. त्याच्यासाठी यूट्यूबवरमध्ये आपल्याला उतरणंच गरजेचं होतं. म्हणून आपण पण आपलं, आणि मी एक सांगते तुम्हाला, आपलं जी आपली हे असते ना, आपल्याकडे जे हॉब असतात किंवा आपल्याला काहीतरी हॉबी असते आपल्यामध्ये, ती हॉबी आपण ओपन करतो. जेणेकरून आपल्या वय बी काही नसते यावेळेला. आपल्याला फक्त आपल्याला एवढं कळतं की आपल्याकडून काहीतरी कला आहे आणि आपण ती कला जोपासतो आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी आता माझी तुम्हाला सांगते, माझी एजचं जर वाटत असेल तर माझी 56 एज आहे, माझी 56. तरी पण मला तुम्हाला सांगते खूप आवड आहे यूट्यूब व्हिडिओ बनवायची. मला सगळं तुम्हाला सांगते, मला ब्युटिशियनची आवड आहे, म्हणून मी ब्युटिशियन पण चालू केलं आहे. मी आता कॅम्प्युटर कोर्स पण जॉईन करणार आहे. कारण का, मला हॉबी आणि मला खूप आवड आहे या गोष्टीचं. ज्यावेळेस मला शिकायला भेटलं नाही त्यावेळेस मला खूप म्हणजे हे होत होतं. आता मला शिकायला भेटतात, मुलं मोठे झाले, त्यांचे ते बाहेर पडले, मी आता फ्री म्हणजे झाली. म्हणून व्हिडिओ पण बनवते, 4 पैसे इन्कम पण भेटू शकतात. आणि ब्युटिशियन करते. ब्युटिशियनमुळे कसं आपली राहणी पण सुधारते. आपल्यामध्ये काय आपलं प्रॉब्लेम असेल तो आपल्याकडच्या फॅमिलींसाठी मेकअप वगैरे करायला पण गरजेचं आहे. बाहेर बघितलं तर खूप ब्युटिशियनचे पैसे लागतात, त्याच्यापेक्षा आपण स्वतः जर शिकलो सगळ्या गोष्टी तर खूप फायदा असतो. म्हणून हे खूप महत्त्वाचं असते की आपण असं बसून राहून फायदा नाही आहे. हालचाल करणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नाहीतर मग कोण आपल्याला पैसे देणार आहे घर बसल्या. त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. कामच खूप महत्त्वाचं असतं. तरी माझा व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लाईक आणि कमेंट, सबस्क्राईब करा, आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा. माझ्या चॅनलला फॉलो करा.
लाईक करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा, जेणेकरून माझा चॅनल 2 वर्षापासून हे होतं आहे. तर मी आता लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, तरी पण मला सपोर्ट करा आणि फॉलो करा, जेणेकरून मी अशीच लॉंग व्हिडिओ चांगले चांगले टेकचे तुमच्यासाठी मोटिवेशनवर घेऊन येईन. तरी पण मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.